गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होत आहेत। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण बसणार आहे। ज्या नागरिकांच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे, बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे, तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी लागू होत आहे। म्हणजे तुम्ही जर या 4 पैकी कोणत्या एका बँकेमध्ये खाते खोलून ठेवला असेल तर इतकी ठराविक रक्कम तुम्हाला आता जर ठेवावी लागणार आहे। जर तुम्ही नाही ठेवली तर तुम्हाला बँक आता 1 ऑक्टोबर पासून दंड करू शकते, कारण मिनिमम बॅलन्सचा रूल आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कडक करण्यात आले आहेत। हे नियम महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या 4 बँकांसाठी लागू करण्यात येतोय। त्यानंतर दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे, तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्या घरामध्ये आहे तर त्यांच्यासाठी नवीन नियमावली 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होत आहे। नागरिकांना या ठिकाणी धान्य वाढवून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत। म्हणजेच तुम्हाला इथून पुढे मागच्या वेळीपेक्षा गहू आणि तांदूळ आता वाढवून देण्यात येणार आहे। म्हणजे किती किलो त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ तुम्हाला वाढवून देण्यात येणार आहे, किती त्या ठिकाणी सांगितले हे सुद्धा तुम्हाला आता लगेच समजणार आहे। तत्पूर्वी त्यानंतरचा पुढचा नियम या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होतोय, तो म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे आणि यामध्ये नागरिकांनी एफडी केली आहे, यामध्ये खाते असणाऱ्या नागरिकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी लागू करण्यात आल्या। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या नागरिकांचं पेन्शनचं काम आहे, म्हणजेच कोणत्याही योजना त्या ठिकाणी या बँकेमध्ये पैसे घेत असतील, तसेच पेन्शन येत असेल तर अशा नागरिकांसाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून काय लावण्यात आल्या नक्की बघा। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत सरकारचे काय नियम आलेत 1 ऑक्टोबर पासून पहा। आता बा त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमती, तसेच ज्या नागरिकांचं त्या ठिकाणी खातं त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया सर्रास त्या ठिकाणी पेन्शन घेत असतील, कोणत्याही योजनांचे पैसे घेत असतील, यामध्ये शेतकऱ्यांनी खातं खोललं असेल तर यशा त्या ठिकाणी पेन्शनधारकांना, शेतकऱ्यांना, कोणत्याही योजनांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी घेण्यात आल्या। त्यामुळे जर तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, शेतकरी असाल, लाडक्या बहिणी असाल आणि पोस्टात, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी नवीन नियमावली या ठिकाणी लागू करण्यात आल्या। तुम्हाला 2 महत्त्वाची कामे देखील सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितले। जे नागरिक या ठिकाणी आता कामे करणार नाहीत त्यांना बँकेतून पैसे काढण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे, त्यांना इथून पुढे कोणत्याही योजनांचे पैसे, पेन्शन देखील या बँकेमध्ये जमा होणार नाही असं सांगितले। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांचे काय नवीन नियमावली या ठिकाणी लागू करण्यात आल्या नक्की बघायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जिओ सिम कार्ड असेल तर अंबानीने जिओ सिम कार्ड बद्दल एक महत्त्वाची आता अपडेट दिली आहे। तसेच तुम्ही जर दुधाविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार असाल तर तुम्ही दूध असेल, खाण्याचे गोडे तेल असेल तर यासाठी सुद्धा, तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात देखील, कर्जमाफीच्या संदर्भात देखील 1 ऑक्टोबर पासून सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहेत। तसेच नुकताच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये रेशनधारकांसाठी सर्वात मोठे 2 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत, ते म्हणजे गहू आणि तांदूळ या ठिकाणी रेशनधारकांना मागच्या वेळीपेक्षा आता वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। म्हणजे किती गहू आणि तांदूळ रेशनधारकांना वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय पहा। आता पहा या ठिकाणी रेशनधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये रेशनधारकांना रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत उभारण्याचा त्रास लक्षात घेऊन घरपोच गहू आणि तांदूळ ही सेवा देण्याच्या निर्णयावर सही या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे। म्हणजेच गहू आणि तांदूळ मोफत या ठिकाणी नागरिकांना घरपोच सेवा या ठिकाणी आता मिळणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून या बातम्या जोरदार पसरल्या होत्या की गहू आणि तांदूळ घरपोच देणार, परंतु अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीवर आता सही केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या नागरिकांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे
त्यांना आता प्रत्येक गावामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो प्रत्येक गावाला वाटले जाणार आहेत आणि या टेम्पोच्या माध्यमातून तुमचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ तुम्हाला घरपोच सेवा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे। याच्या अंमलबजावणीवर आता सरकारच्या माध्यमातून सही झाल्या। नेमकं कोणत्या तारखेला ही सेवा सुरू होणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी समजणार आहे। तसेच रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला एक अर्ज सुद्धा आता ही सेवा तुम्हाला लाभ घेण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागणार आहे। जे रेशनधारक हा अर्ज भरून देतील त्यांनाच घरपोच सेवा त्या ठिकाणी गहू आणि तांदळाचा सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आतापर्यंत फक्त बातम्या पसरल्या होत्या, परंतु आता याच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सही केल्या। त्यामुळे या तारखेपासून ही सेवा रेशनधारकांना मिळणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर येत आहे। मग ही घरपोच गहू आणि तांदूळ देण्याची तारीख नेमकं कोणती मुख्यमंत्र्यांनी फिक्स केल्या आणि नेमकं गहू आणि तांदूळ किती वाढवून तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता लगेच सांगणार आहे। आता पहा, गहू आणि तांदूळ तुम्हाला नेमकं किती वाढवून मिळणार आहे। मागच्या वेळीपेक्षा तुम्हाला गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय झालाय, मग किती देणार आहे हे तुम्हाला लगेच समजणार आहे। पण तत्पूर्वी 1 ऑक्टोबर पासून पुढचा बदल या ठिकाणी करण्यात आलाय, तो म्हणजे गॅस सिलेंडरच्या बाबतीत करण्यात आलाय। जर तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यांच्यासाठी नवीन नियमावली 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी लागू होत्या। यामध्ये सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना सांगण्यात आल्या, जी गॅस ग्राहकांना आता फायद्याची आहे। जर तुम्ही हे काम पटकन नाही केलं तर 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी पैसे असून पण मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता गॅस ग्राहकांना या ठिकाणी सांगण्यात आले। गॅसची चोरी रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन 2 कामे सुद्धा आता गॅस ग्राहकांना या ठिकाणी करायला सांगितले। जे गॅस ग्राहक ही कामे आता करणार नाहीत त्यांना पैसे असून पण गॅसची टाकी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तुमच्या घरामध्ये LPG गॅस किंवा इतर कोणत्याही कंपनीचा गॅसची टाकी असेल तर कोणकोणती कामे तुम्हाला सरकारने करायला सांगितलेत हे तुम्ही नक्की आता 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। पण तत्पूर्वी पुढचा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे सोन्याच्या किमती। आता 1 ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी सोन्याच्या किमती कमी होणार का नेमकं वाढणार याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक घोर चिंता या ठिकाणी आता व्यक्त केली जाते। काही जण सांगतात 1 ऑक्टोबर पासून सोन्याच्या किमतीमध्ये 1.5 लाखांच्या वरती जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या असं काही जण सांगतात, तर काही जण सोन्याच्या किमती कमी होतील असं सांगतात। कारण केंद्र सरकारने 28% आणि 12% GST रेट कमी केल्यामुळे सोन्याच्या किमतीत कमी होईल असं पण काही सांगतात। परंतु अमेरिकेचे वातावरण आणि भारताचे वातावरण दूषित झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढणार का या ठिकाणी कमी होणार यामध्ये सुद्धा लोकांचा संभ्रम झालाय। मग नेमकं सोन्याच्या किमती आता वाढणार का सोन्याच्या किमती कमी होणार याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या एका कॅबिनेट मीटिंगमध्ये नेमकं काय सांगितले हे सुद्धा तुम्हाला लगेच आता या ठिकाणी समजणार आहे। आता बघा, या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकांमधून पैसे काढण्यासाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून आता 1 ऑक्टोबर पासून लागू होत्या। नेमका आता किती रुपये तुम्हाला बँकेमधून काढता येणार आहे, एक ठराविक रक्कमच त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। फक्त हीच मर्यादा या ठिकाणी आता ठेवली आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही जर एखादी FD केली असेल किंवा खाता असेल तर यामध्ये नवीन नियमावली कोणती लागू करण्यात आल्या हे तुम्ही बघायचं आहे। तसेच यामध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार सुरू आहे। यामध्ये लाडकी बहीण योजना सप्टेंबर हा महिन्याचा हप्ता अनेकांना मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना ही योजना चालू होती, परंतु आता गेल्या वर्षापासून कोणताही नियम लावला नव्हता, परंतु 1 ऑक्टोबर 2025 पासून अनेक लाडक्या बहिणींना आता यामधून वगळण्यात येणार आहे। यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की 12 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुमच्या घरामध्ये कोणी घेत असेल तर तुम्हाला इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला नेमकं सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता नेमकं कधी मिळणार, कोणाकोणाला नाही मिळणार हे सुद्धा आता या ठिकाणी नवीन अपडेट समोर आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आल्या, ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे।
1 ऑक्टोबर पासून 10 जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत दवाखान्याचा खर्च आणि महिन्याला 4,000 रुपयाची पेन्शन देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक करत होते। अखेर याला आता मान्यता मिळाल्या, परंतु फक्त 10 जिल्ह्यामध्येच आता ही मान्यता मिळाल्या। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 65 वयाच्या वरील कोण असेल तर नेमकं कोणत्या सुविधा 1 ऑक्टोबर पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेत हे सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलाय, तो म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण सांगत आहे सुरुवात करूया गॅस सिलेंडर टाकीविषयी। आता प्रत्येक गॅस ग्राहकांना सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुमचा जो गॅसची टाकी आहे तर ती वाटेमध्ये लीक होऊ लागल्या म्हणजे चोरी होऊ लागल्या, त्यामध्ये तुमचा गॅस जो आहे तर तो काढून घेत आहेत तर तो चोरला जाऊ लागलाय। त्यामुळे खबरदारी म्हणून गॅस ग्राहकांना पुढच्या 10 ते 15 दिवसांच्या आतमध्ये तुमचा मोबाईल नंबर गॅस कंपनीला रजिस्टर करून घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लिंकिंग करून घ्यायचं आहे। आता ज्यावेळी गॅसची टाकी तुम्ही फोन करून मागवता त्यावेळी गॅसची टाकी गाडीमध्ये भरून येत असताना तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्या गॅसच्या गाडीचं कुठं आल्या काय आल्या लोकेशन तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे तुमचा गॅस आता इथून पुढे अजिबात चोरला जाणार नाही। तसेच गॅस कंपनीकडून सांगण्यात आले की तुम्ही गॅस टाकीचे सील जर त्या ठिकाणी कोणी तोडला असेल आणि ती गॅस घेऊन जर कर्मचारी तुमच्याकडे आला तर ती अजिबात गॅसची टाकी तुम्ही घेऊ नका, कारण यामध्ये खरोखर त्या ठिकाणी गॅसच्या टाकीमधील गॅस चोरलेला असतो। गॅस कंपनीचा नियम असतो, गॅसच्या टाकीचं सील जर तुटलेलं असेल तर तुम्हाला ते गॅसची टाकी नवीन आणून देतात, कारण गॅस सिलेंडरच्या टाकीचे सील तुटले आहे असं जर दिसलं तर त्यामधील गॅस हा चोरलेला असतो असं स्वतः गॅस ग्राहकांचे सुद्धा म्हणणं आहे। त्यामुळे गॅस टाकीचे सील जर तुटला असेल तर तुम्ही इथून पुढे गॅसची टाकी अजिबात घेऊ नका असं सांगण्यात आले। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी बदलण्यात आलाय, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून या ठिकाणी लागू होतोय। ज्या नागरिकांचं खातं त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये आहे, स्टेट बँकेत आहे, यांच्यासाठी बघा सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या की तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुमच्यासाठी सरकारने तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स म्हणजे शिल्लक रक्कम ठेवा असं सांगितलंय, अन्यथा बँक तुम्हाला दंड करू शकते। त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायचं आहे की किती मिनिमम बॅलन्स आम्ही ठेवला पाहिजे, अन्यथा आम्हाला दंड तुम्ही आकारू शकता असं या ठिकाणी तुम्ही आता विचारायचं आहे। आता बघा, त्यानंतर पुढचा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे खाण्याचे गोड तेल, पेट्रोल, डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे 28% आणि 12% GST कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय। त्यामुळे इथून पुढे आता सर्वसामान्य लोकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व वस्तूंच्या किमती या ठिकाणी थोड्याफार स्वस्त या ठिकाणी होणार आहेत। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड धारकांना कोणत्या तारखेपासून गहू आणि तांदूळ घरपोच सेवा दिली जाणार आहे यासाठी कोणता अर्ज भरावा लागणार आहे का, तसेच गहू आणि तांदूळ वाढवून नेमकं किती दिलं जाणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणारच आहे। परंतु तत्पूर्वी जिओ सिम कार्ड बद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर आलंय। जिओ सिम कार्डला त्या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून रेंज आता त्या ठिकाणी येईना झाल्या, त्यामुळे लाखो सिम कार्ड धारक त्या ठिकाणी एअरटेल वोडाफोन मध्ये सिम कार्ड पोर्ट करू लागलेत। त्यामुळे डायरेक्ट अंबानींनी सांगितले सर्व डाऊन झालेल्या रेंज आहेत तर त्या थोड्या दिवसांमध्ये जिओ सिम कार्डला डबल रेंज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील असं या ठिकाणी सांगितलं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला स्टेट बँकेमध्ये पेन्शन काढण्यासाठी जी गर्दीचा त्रास होत होता तर तो आता बंद होणार आहे। तुम्हाला पेन्शनधारकांना वेगळं काउंटर सरकारच्या माध्यमातून खोललं जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी आहे, तुम्हाला लवकरच आता त्या ठिकाणी आरोग्याचा खर्च आणि महिन्याला 4,000 रुपयाची पेन्शन सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं असं त्या ठिकाणी सांगितलंय। पेट्रोल डिझेलच्या देखील किमती स्वस्त होण्याचा अंदाज आहे। त्या ठिकाणी त्याचं कारण सुद्धा सांगितलंय, कारण GST 28% आणि 22% कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना घरपोच गहू आणि तांदूळ देण्याचा जो निर्णय सरकारच्या माध्यमातून होऊ लागलाय तर तो म्हणजे आता त्या ठिकाणी नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन सरकारने आता घरपोच सेवा देण्याचा निर्णय सरकारचा चालू आहे। ज्यावेळी सरकार GR काढणार आहे त्यावेळी त्या ठिकाणी प्रत्येकाने एक अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे, परंतु लवकरच आता सरकार गहू आणि तांदूळ घरपोच देण्याचा हा निर्णय घेऊ शकतं। तसेच गहू आणि तांदूळ तुम्हाला वाढवून देणार आहेत का
तर तसं अजिबात नाही। फक्त तुम्हाला गहू आणि तांदूळ पावसाळा असल्यामुळे 3 महिन्यांचे एकत्र दिलं होतं, परंतु इथून पुढे तुम्हाला जेवढं आहे तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे। परंतु भविष्यात तुम्हाला गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय देखील घेऊ शकतं असं सूत्रांच्या माध्यमातून लक्षात येत आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।